नमस्कार मित्रांनो, 12 डिसेंबरच्या ठरलं तर मग या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली खूप खुश असते आणि ती काल घडलेल्या केसबद्दल भरभरून बोलत असते. साक्षी आणि महिपती शिर्के यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते आणि प्रियाचा चेहऱ्याचा तर रंगच उडाला होता. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही किती एक्सायटेड आहात. सायली म्हणते हो, आता मधुभाऊ सुटतील हे नक्की. मग अर्जुन म्हणतो की अजूनही साक्षी त्या दिवशी आश्रमातच होती, आपल्याला सिद्ध करायचं आहे. पण खरंच आज कोर्टामध्ये सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. सायली बोलतच असते, तिची बडबड चालूच असते. इकडे अर्जुन खूप दमलेला असतो, त्यामुळे तो झोपी जातो. मग सायली म्हणते की सर किती दमलेले आणि मी आपली वेड्यासारखी बडबडतच राहिले. मग सायली अर्जुनच्या अंगावर पांघरून घालते आणि स्वतःही झोपी जाते. इकडे रविराज म्हणतो की तुम्ही वकिलापासून कसे काय खोटं बोललात. मग साक्षी म्हणते की खरंच मधल्या वेळेत मी कुठं गेले होते हे मला आठवत नाही. मग रविराज म्हणतो की तू 8:03 बरोबर एंट्री केली आणि 2:47 रिसॉर्टच्या बाहेर आली हे लक्षात ठेवलं आणि मधल्या वेळेत कुठं गेली होतीस हे कसं काय विसरलीस. असं बोलून रविराज साक्षीला बरोबर पकडतो. मग साक्षी रडायला लागते आणि म्हणते की त्या रात्री मी पहिल्यांदा दारू प्यायले होते. ही गोष्ट मी अण्णांपासून लपवली होती, त्यामुळे मला खरंच आठवत नाही की मी त्या मधल्या वेळेत कुठे गेले होते. त्यावर महिपती म्हणतो की काय तू दारू प्यायली होती. कधी माझी मुलगी दारू पित नाही आणि तू हे काय केलंस आणि ही गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस, म्हणजे बापाला फसवलंस. मला तर तुझी लाज वाटते साक्षी. असं म्हणत महिपती साक्षीच्या एक थोबाडीत लावतो. मग रविराज म्हणतो की काय चाललंय तुमचं, मुलीच्या अंगावर हात कसला उचलता. असे म्हणत तो महिपतीला थांबवतो. मग महिपती म्हणतो की काय सांगू, लाज वाटते मला. ही मुलगी दारू प्यायली त्यामुळेच ही केसमध्ये अडकले. रविराज म्हणतो बरोबर आहे तुमचं, पण शांत बसा. आपल्याला केस व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. तिला मारून काय होणार आहे. साक्षी म्हणते की आधीच्या वकिलांनी मला सांगितलं होतं की तुम्ही कोर्टासमोर दारू प्यायलाय असं जर म्हणालात तर अर्जुन सुभेदार म्हणेल की ही मुलगी हलगर्जीपणा दाखवते आणि त्यामुळे कोर्टात केस पलटू शकते. मला आधीच्या वकिलांनी खोटं बोलायला सांगितलं होतं. नागराज म्हणतो मला तर काही कळतच नाही साक्षी, तुझं काय चाललंय. मग महिपती म्हणतो की तेच तर. असं म्हणत तो साक्षीवर पुन्हा हात उघडायला लागतो. तोपर्यंत रविराज म्हणतो थांबा, असं करू नका. मला माहिती आहे की मुली आपल्या बापासाठी किती प्रिय असतात, त्यांची आपल्याला काळजी असते, पण यातून काहीतरी आपल्याला मार्ग काढायला पाहिजे. साक्षी म्हणते आता कोर्टात काय सांगायचं. त्यावर रविराज म्हणतो की बघू, विचार करू. इकडे अर्जुन सकाळी उठतो आणि पाहतो तर काय की मी तर काहीच अंगावर घेऊन झोपलो नव्हतो. मग माझ्या अंगावर पांघरून कुणी घातलं. तो सायलीला म्हणतो की तुम्हीच माझ्या अंगावर पांघरून घातले ना. सायली म्हणते नाही हो सर, मी नाही घातलं. आई आले असतील किंवा विमलताई आले असतील, मला नाही माहिती. अर्जुन म्हणतो हो, नाहीतर पूर्णाजी आली असेल. यावर सायली म्हणते काय हो सर, एकतर तुमच्या अंगावर पांघरून घालायचं आणि तुम्ही उलटं फिरणार. असं म्हणून सायली बोलण्यातच अडकते आणि हुशार वकील अर्जुन तिला बरोबर बोलण्यात पकडतो. मग अर्जुन म्हणतो की आता तुमच्या तोंडातूनच खरं आलंय ना. खरं म्हणजे सायली, तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण तुमचे डोळे लगेच सगळं खरं बोलून मोकळे होतात. मग एवढी काळजी तुम्ही का घेता, काही गिफ्ट वगैरे आहे का. सायली म्हणते नाही हो सर, आणि ती आवराआवर करायला लागते. अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायलींना सांगायला पाहिजे की उद्या माझा बर्थडे आहे, नाहीतर माझ्या घरच्याकडून जर तिला कळालं आणि सायलीला माझा बर्थडे माहीत नाही हे घरच्यांना कळालं तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल. अर्जुन तिला सांगायला जाणार तेवढ्यात त्याला फोन येतो. तो फोनवर बोलून सायलीला म्हणतो उद्या माझा बर्थडे आहे. पण पाहतो तर काय, सायली तिथून निघून गेलेली असते. इकडे सुमन कावरीबावरी झालेली असते. ती रविराजला शोधत असते. कुठे गेले भाऊजी, कुठे गेले भाऊजी. तेवढ्यात तिथे नागराज येतो. सुमन म्हणते कुठे गेले भाऊजी, सकाळपासून दिसत नाहीत कुठे. नागराज म्हणतो मग काय झालं, आता लहान आहे का दादा. त्यावर सुमन म्हणते तसं नाही हो, तो दिवस जवळ येतोय ना. गेल्या वर्षी काय केलं होतं भाऊजींनी, आठवतंय ना तुम्हाला. मग नागराजला गेल्या वर्षीचा दिवस आठवतो, ज्या दिवशी प्रतिमाचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि अर्जुनचा वाढदिवस असतो. त्याच दिवशी रविराज स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग नागराज म्हणतो हो ना, मला आठवते. दादा स्वतःला संपवायला गेला होता, पण तुझ्यामुळे तो वाचला. तू त्या बंदुकीमधल्या गोळ्या पुसायला बाहेर काढल्या होत्या.
पण सुमन म्हणते, हो, दरवेळी काय घडेल हे सांगता येतं का? आपल्याला शोधायला पाहिजे की नाही भाऊजी कुठे गेले आहेत. मला काही रिस्क घ्यायची नाही. तितक्यात तिथे प्रिया येते आणि म्हणते की कोणता दिवस, काय झाला आहे. पण दोघेही प्रियाला काहीच उत्तर न देता बाहेर लॉनमध्ये रविराजला शोधायला येतात. प्रिया विचार करत असते की कसला दिवस, काय झालं. इकडे बरेच लोक सुभेदारांच्या घरी काही बॉक्स घेऊन आलेले असतात. कल्पना त्यांना सांगत असते की हे बॉक्स इथेच ठेवा आणि उद्या अन्नपूर्णा ट्रस्टला द्या. तोपर्यंत सायली येते. मग कल्पना म्हणते, बरं झालं सायली तू आलीस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सायली विचारते, हे कसले बॉक्स? मग कल्पना म्हणते, आपण दरवर्षी अर्जुन आणि प्रतिमाच्या नावाने अन्नपूर्णा ट्रस्टला मोठा दानधर्म करतो. आत्तासुद्धा पूर्ण आहे त्याच कामासाठी गेले आहेत, म्हणजे अभिषेक करण्यासाठी गेले आहेत. मग सायली म्हणते, अभिषेक? कल्पना म्हणते, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रतिमा वंशचं नाणं सापडलं ना, मग लवकरात लवकर प्रतिमा वंशसुद्धा सापडू दे म्हणून आई अभिषेक करण्यासाठी गेले आहेत आणि हा सगळा दानधर्म आपण त्या दोघांच्या नावाने करतो. मग सायली म्हणते, आई उद्या? सायलीला काही वेगळं सांगायचं असतं, पण त्यावर कल्पना म्हणते, अगं हो, उद्याची सगळी तयारी तूच करायची बरं का, आणि आज रात्रीपासूनच तयारीला लागायला पाहिजे. मग सायली म्हणते, आज रात्रीपासून? कल्पना म्हणते, हो, कसं आहे ना, एकदा अर्जुन सकाळी ऑफिसला गेला ना तर तो आपल्या हाती दिवसभर सापडत नाही, म्हणून आम्ही दरवर्षी रात्री 12 वाजताच त्याचा वाढदिवस करतो. मग सायलीची टूप पेटते. म्हणजे मगापासून आई जे काही बोलत होत्या ते ह्यांच्या बर्थडेबद्दल. नशीब मी काही विचारलं नाही, नाहीतर खूप मोठी गडबड झाली असती. आणि ती मनातल्या मनात विचार करते, म्हणजे अर्जुन सरांचा, म्हणजे मधुभाऊंच्या आश्रमात मी त्याच दिवशी आले, हा किती योगायोग आहे नाही का. आणि सायली अर्जुनला आपला वाढदिवस आहे हे सांगायचं विसरलेले असते. विमल म्हणते, आपण सगळे तयारी करूया. इकडे रविराजने सगळी फुलं काढलेली असतात. तोपर्यंत तिथे सुमन आणि नागराज येतात. ते म्हणतात, नागराज म्हणतो की दादा आम्हाला किती भीती वाटली होती. मग रविराज म्हणतो, आता मी असं काहीही करणार नाही, मी फक्त आता प्रतिमाची वाट पाहणार आहे. तिच्या नावानं मी खूप सारी रोपं लावणार आहे. प्रिया अजूनही विचारात पडलेली असते की नक्की यांचं काय चाललंय, आज नेमका कोणता दिवस आहे, यांची कसली तयारी चालू आहे. मग रविराज प्रियाला म्हणतो की हे बघ, प्रतिमाच्या नावाने ही सगळी झाडं आपल्याला लावायची आहेत. इकडे अर्जुन सायलीला शोधत असतो की तिला वाढदिवसाचं सांगायला पाहिजे. मग तो विमलला विचारतो की सायली आणि मम्मा कुठे आहेत. ती सांगते की सायलीताई आणि कल्पनाताई दोघीजणी बाहेर गेल्या आहेत. दोघीजणी सोबत गेल्यात का, दोघीजणी काही बोलत होत्यात का, असे अनेक प्रश्न अर्जुन विमलला विचारतो. सायलीने काही मम्माला सांगितल्यावर मम्माला शॉक बसला होता का? विमल म्हणते, कसला शॉक? अर्जुन म्हणतो, म्हणजे धक्का. तर विमल म्हणते, नाही. अर्जुन म्हणतो, तू नीट ऐकलंस ना? विमल म्हणते, हो, असं काही घडलंच नाही. तोपर्यंत इकडे कुसुमच्या घरी सुद्धा सायलीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी चालू असते. ती कविताताईंना म्हणते की तुम्ही थांबा ना, सायली इतक्यात येतच असेल, मग आपण तिचा वाढदिवस साजरा करू आणि तुम्ही जा. पण प्रतिभा थांबायला तयार नसते. ती तिथून बाहेर पडते. इकडे सायली रिक्षाचे पैसे देते आणि कुसुमच्या घरीच येत असते. आणि प्रतिमा पण थोडीशी घाईत असते. तिला देवळात जायचं असतं असं म्हणत ती तिकडून निघते आणि सायली इकडून येत असते. पण ह्या दोघींची गाठ घडवण्याचं नशिबानं ठरवलेलंच असतं. सायली खाली बघून सुट्टे पैसे मोजत असते. तोपर्यंत तिच्या हातातला एक कॉईन खाली पडतो आणि तो प्रतिमाच्या पायात येतो आणि तिचा हातांचा स्पर्श प्रतिमाच्या पायांना होतो. प्रतिमा तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि आशीर्वाद देते. परंतु दोघी आता एकमेकींचा चेहरा बघणार का, हे मात्र रंजकच असणार आहे. असेच आपल्या आवडत्या मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.